राष्ट्रवादी शरद पवार पक्षाला लोकसभा विधानसभा निवडणुकीत तुतारी वाजवणारा माणूस या चिन्हाला साधर्म्य नाव असणाऱ्या पिपाणी चिन्हामुळे फटका बसला होता। लोकसभा निवडणुकीत तुतारीऐवजी पिपाणीला हजारोपासून लाखोंपर्यंत मते तर विधानसभा निवडणुकीत 5 उमेदवार पडल्याचा दावा राष्ट्रवादीकडून करण्यात आला होता। लोकसभेपश्चात पिपाणी हे चिन्ह गठीत पक्षीय माणूस शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडून काढण्यात येत होते। अखेर निवडणूक आयोगाने ही मागणी मान्य करत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीस पिपाणी हे चिन्ह वगळले आहे। त्यामुळे राष्ट्रवादीला दिलासा मिळाला आहे। पिपाणी या चिन्हाला निवडणूक चिन्हांच्या यादीत तुतारी नाव होते। या नामसाधर्म्यामुळे शरद पवार गटाला मिळणारी मते अपक्ष उमेदवारांना मिळाल्याचा दावा राष्ट्रवादी शरद पवार पक्षाकडून करण्यात आला होता। त्यामुळे निवडणूक आयोगाला तशी मागणीही करण्यात आली होती, मात्र आयोगाकडून कोणताही प्रतिसाद मिळाला नव्हता। मात्र स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत ही मागणी मान्य करण्यात आली। आयोगाने आपल्या 414 मुक्त चिन्हांच्या यादीतून पिपाणी हे चिन्ह वगळले आहे। लोकसभा निवडणुकीत पिपाणीला मोठ्या प्रमाणावर मतदान झाल्यामुळे विधानसभा निवडणुकीत अपक्षांकडून पिपाणी चिन्हाची मागणी करण्यात आली होती। विशेषतः शिरूर, बारामती, सातारा, भिवंडी, दिंडोरी, रावेर, अकोलानगर, बीड या मतदारसंघात पिपाणीला पसंती मिळाली होती। त्याचप्रमाणे जिंतूर, घनसावंगी, शहापूर, बेलापूर, अणुशक्तीनगर, अंबोरा, पारनेर, कर्जत, परंडा या मतदारसंघात शरद पवारांच्या पक्षाचे उमेदवार विजयी मतांनी पराभूत झाले। यातील अधिक मते पिपाणी हे चिन्ह असलेल्या अपक्ष उमेदवारांना मिळाली होती। ही मते विभाजित झाली नसती तर शरद पवार पक्षाचे 31 आमदार निवडून आले असते असा दावा करण्यात आला होता। रावेर, दिंडोरी, भिवंडी, बारामती, शिरूर, अहमदनगर, बीड, सातारा या जागांवर पिपाणी या चिन्हावर निवडणूक लढवणाऱ्या उमेदवारांना हजारोंनी मते मिळाली होती। रावेर या जागेवर पिपाणी चिन्हावर निवडणूक लढवणारे एकनाथ साळुंखे यांना 43,157 मते, दिंडोरीत बाबू भगरेसर यांना 1,03,632 मते, भिवंडीत कांचन वखरे यांना 24,625 मते, बारामतीत शेख सोहेल शहा यांना 14,917 मते मिळाली। शिरूरमध्ये मनोहर वाडेकर यांना 28,324, अहमदनगरमध्ये गोरख आळेकर यांना 44,597, साताऱ्यात संजय गाडे यांना 27,692 मते मिळाली। सातारा लोकसभा मतदारसंघात राष्ट्रवादीचे विद्यमान प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे उभे होते। त्यांना 32,000 त्यांचा पराभव होऊन उदयनराजे भोसले विजयी झाले होते।